नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 13 डिसेंबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की तन्वी आणि नागराज एकमेकांशी बोलत असतात. नागराज म्हणतो, "मी साक्षीशी बोलले पण तिला खरंच माहिती नाही की महिपत कुठे आहे." त्यावर तन्वी म्हणते, "तुमची साक्षी आहे ना जगाच्या खूप मागे आहे आणि तन्वी खूप पुढे आहे. आपल्याला जो डाऊट होता तो खरा आहे. महिपत इथेच बसलाय." तन्वी म्हणते, "तुम्ही आता लवकर निघा." नागराज म्हणतो, "काय निघून करू तिकडे? हे सगळे कल्पना वगैरे आहेत, मला ओळखतील. ते मला माहिती नाही. निघायचं म्हणजे निघायचं. नाहीतर महिपत सगळ्यांना सांगेल की त्याच्या दादा-वहिनींना मारण्याची सुपारी तुम्ही त्याला दिली होती एवढ्या वर्षांपूर्वी." इकडे जो माणूस सायलीचा सारखा पाठलाग करत होता, तो माणूस सायलीला दिसतो. तो घराच्या बाहेरच उभा असतो. वासुदेव बनून आलेला असतो तो. सायली त्याचा पाठलाग करत निघून जाते. अर्जुन विचार करतो की सायली कुठे गेली आहे? म्हणून अर्जुन सायलीला शोधत जातो. तेवढ्यात तिथे नागराज येतो. नागराज तन्वीला फोन करून सांगतो की तू बाहेर ये. तन्वी नागराजला सांगते त्या अडगळीच्या खोलीत लपवलंय महिपतला नागेश्वरने. आपण जाऊया बघायला. नागराज आणि तन्वी त्या खोलीकडे लगेच जातात. पण त्या खोलीला टाळं असतं. नागराज त्या टाळं फोडतो आणि आत जातो. बघतो तर कोण नसतं. पण लगेच महिपत तिकडे येतो गन घेऊन. तन्वीची मान पकडतो आणि ती गन तो नागराजच्या डोक्यावर धरतो आणि म्हणतो, "मला काय कळत नाही का तुम्ही लोकांचं काय चाललंय ते." नागराज लगेच घाबरतो आणि म्हणतो, "नाही नाही, मला तुझी काळजी आहे रे, म्हणून मी त्या दिवशी पण आलेलो जंगलामध्ये." महिपत म्हणाला, "मग जेव्हा माझा पोलीस पाठलाग करत होते तेव्हा तुम्ही कुठे गेलेलात? मला समजत नाही. आता मला कोणावर विश्वास राहिलेला नाही." आणि त्यांच्या झटापटीमध्ये गोळी सुटते आणि गोळीचा प्रचंड आवाज होतो. मग महिपत तिकडून पळून जातो. इकडे अर्जुन आणि सायली त्या बाबूला म्हणजेच त्या वासुदेवला शोधत सुटलेले असतात. तेवढ्यात त्यांची नजर त्याच्यावर पडते आणि परत त्याच्या मागून ते धावायला सुरू करतात. इकडे तन्वी आणि नागराज महिपतचा पाठलाग करत निघालेले असतात. नागराज म्हणतो, "माहिती आहे ना तुला त्याच्याकडे गन आहे, जरा सावध राहा." शेवटी बाबू ठेच लागून खाली पडतो आणि अर्जुन आणि सायली त्याला गाठतातच. नंतर आपल्याला दाखवतात की महिपत एका गेटमधून बाहेर पळत असतो. तेवढ्यात तन्वी तिकडे येते आणि सांगते, "कुठे चालल्यात अण्णा सर? तुमची साक्षी तर गेली, आता मीच तर उरली आहे." महिपत म्हणतो, "माझ्या मुलीचं नाव नाही काढायचं. जिकडे असेल तिकडे असेल. तू कशी इथपर आलीस माझ्या माग काढत?" तन्वी म्हणते, "जिथे तुम्ही तिथे मी." महिपत जाम चिडतो आणि म्हणतो, "आज तर काय तुला मी जिथं सोडणार नाही." आणि जोरात तिची मान आवळतो. तेवढ्यात तिकडे नागराज येतो आणि एक पोपळ बांबू महिपतच्या डोक्यात घालतो. महिपत तिकडे चक्कर येऊन पडतो. इकडे अर्जुन त्या बाबूला इंटेरोगेट करतो. तो म्हणतो, की "तू का पळत होतास? 22 वर्षांपूर्वीच्या ॲक्सिडेंटमध्ये तूच मेला होतास ना?" तो म्हणतो, "मी मेला नव्हतो. मला सांगितलं होतं मरायला." सायली विचारते, "कोणी सांगितलेलं तुला हे सगळं काम करायला?" त्यावर तो म्हणतो, "मी महिपतचा माणूस होतो. 22 वर्षांपूर्वी जेव्हा माझा ॲक्सिडेंट मी करून आणलेला, त्यावेळी मी हॉस्पिटलमध्ये होतो पडलेलो. तेव्हा महिपत मला मारायला आलेला. मला जसं कळलं की महिपत मला मारणार आहे, मी त्या हॉस्पिटलमधून लगेच निसटलो." मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की अर्जुन आणि सायली बाबूला विचारतात की "पण हा ॲक्सिडेंट कोणी करून आणला आणि कशासाठी?" तो म्हणतो की "महिपतनेच हा ॲक्सिडेंट करून आणलाय. पण त्याला ही सुपारी दिली होती किल्लेदारांना मारायला." अर्जुन विचारतो, "कॉन्ट्रॅक्ट कोणी दिलं होतं हे जर समोर माणूस तुला आला तर तू ओळखू शकशील का?" बाबू म्हणतो, "हो." मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटलाय कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.